नमस्कार माझ्या सेविका मदतनीस भगिनींनो, मी तुमची वसीमाताई. तुमच्या हक्काच्या चॅनलवर फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसचं हे चॅनल आहे आणि याच्यावर मी तुमच्याविषयी आपल्याविषयीच माहिती देते. एक तुमची मोठी बहीण छोटी बहीण म्हणून. सख्या नाही माझ्या, तुम्ही पक्क्या भगिनी आहात आणि म्हणून तुम्हाला याच्यामध्ये मी खरी माहिती भेटावी. माझ्या भगिनीने परेशान होऊ नये. आजकाल डिजिटल जमाना आहे, सगळं यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअपवर चाललेलं आहे. तर आपण पण डिजिटल होऊया आणि सगळी माहिती घेऊया. याच्याशी कोण कोण सहमत आहे त्यांनी लगेच पटकन सबस्क्राईब करा. नवीन नवीन आपल्या भगिनीला व्हिडिओ पाठवा आणि सगळ्यांना व्हिडिओ बघू द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, नंतर कमेंट करत जा. व्हिडिओ का उशीर झाला तुम्हाला सांगितलेलं आहे मी. माझा मोबाईल हरवला होता, नंतर भेटला. आता झालं. आता मला 2-3 विषयामध्ये मुद्दे स्पष्ट तुम्हाला याच्यामध्ये टाकायचे आहेत. एक तर आपला शासकीय दर्जा. आमची जेव्हा अंगणवाडी कर्मचारी संघाची मीटिंग झाली, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाची, आणि ह्या आपल्या संघटनेनं ही केस टाकलेले शासकीय दर्जा गुजरात न्यायालयाप्रमाणे आपल्याला पण भेटावा म्हणून ही केस टाकलेली, बरोबर. तर मुंबईमध्ये जेव्हा ही केस होती तेव्हा मी साक्षी दिलेली आहे. मी सगळे मला कोर्टात उभा राहून प्रश्न जजने विचारले ते मी प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत आणि मी कमीत कमी 19 प्रश्नामधून 15 प्रश्नाची उत्तरं एकदम करेक्ट दिलेली आहेत, कारण मी त्याचा अभ्यास केला होता. आमचे अध्यक्ष पाटील सरांनी मला सगळा अभ्यास करून दिला होता. तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांची पण साक्ष आहे. आणि ह्या वर्ष 2026 हा आपल्यासाठी खूप चांगला किंवा वाईट तर नाही बोलू शकत, कारण आपण वाईट मानतच नाही, नाहीतर एवढं झेललंच नसतं सगळ्याला, बरोबर आहे का नाही. काय झालं की अंगणवाडीत आहे, अंगणवाडीत जा. अरे काय वेडफीड लागले का? म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे काय राहिलंच नाही का करायला? सगळं अंगणवाडी तायांनाच येतं, तर मग तुम्ही काय करता? द्या आम्हाला सगळं सरकार वगैरे चालवायला, असं व्यवस्थित चालू मस्तपैकी कामं करू, बरोबर आहे का नाही तायांना. तर असो, तुम्ही कसे आहात? सगळे आनंदी राहा, टवटवीतच राहायचं, मरू दे, ते जे होतं आहे ते होऊ द्या, आपण स्वतः राहायचं. आता प्रॉपर्टी 2च आहे, एक तर स्वतःची तब्येत आणि दुसरी म्हणजे आपल्या अकाउंटला पैसा. ही 2 प्रॉपर्टी आपल्याकडे असलं की सगळं आपल्याकडे येते. किती मूर्ख माणूस आज तुझ्या श्रीमंत पैशावाला, त्याची बकवाससुद्धा लोक ऐकतात. आणि किती टॅलेंटेड माणूस असू द्या, त्याच्याकडे पैसे नसले की त्याला उभासुद्धा करत नाहीत. आणि आजारी माणसाला कोण जवळ करतं व लगेच मास्क लावतं. पण ह्या 2 गोष्टी आपल्याला सांभाळायच्या आहेत. आणि सकाळी नाश्ता करत जा, पाणी पीत जा, म्हणजे टपरं गरम होत नाही 2 वाजेपर्यंत, भांडणं होतात नाही तर सेविका मदतनीसची. आता मदतनीसचा पगार आला, तिला म्हणायचं बाई 1 चपाती जास्त आहे ना, आम्ही दोघे खाऊ, काय फरक पडत, आपली बहीण आहे, त्याच्यामध्ये काय आहे. मदतनीस पण खूप चांगली कामं करतात. माझी मदतनीस FRA वजनं वगैरे पटापट करते. मला एवढं नाही जमत, तर काय झालं त्याच्यात? कुठं काय तिचा पगार आपल्याला आला ना आपला पगार तिला जातो का? आपण दोघे मिळून राहायचं. अंगणवाडीच्या गोष्टी बाहेर गेल्या नाही पाहिजे. आपल्या मास्टरच्या गोष्टी बिटाच्या ऑफिसमध्ये ना ऑफिसचे दुसरीकडे बोंबाबोंब झाले नाही पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. काय होऊ दे तसंच मिटवायचं, उगाच नको. कुणाकडे मल्लम नाही, सगळ्याकडे मीठ आहे, चोळायला सगळे येतात आणि आपल्यामधलेच आपले वाजवणारे असतात, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून थोडं सांभाळून राहा. आणि शासकीय दर्जाची जी केस आहे ती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने टाकली. काल जेव्हा आमची कार्यकारिणीची मीटिंग होती त्याच्यामध्ये जे मुद्दे मांडण्यात आले, जे ठरलं किंवा काम चालू आहे त्याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती देते. व्हिडिओ मोठा नाही करणार, त्यानं घाबरू नका, पण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांना पाठवा. हे झालं. तर ह्या वर्षात मे महिन्यात नाही तर जुलै ऑगस्टला आपला निकाल येऊ शकतो. शासकीय दर्जासाठी आपण अवेलेबल, म्हणजे आपण त्याच्यासाठी आहोत का नाही हे कोर्ट ठरवणार. तर ह्या वर्षी त्याचा निकाल आहे. तर जर आपला निकाल आपल्याकडून लागणार आणि लागावं, सगळ्यांनी असं बोला, चांगला सकारात्मक बोला की आपल्याकडून निकाल लावा, मग आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज नाही. एक शासकीय दर्जा भेटला तर सगळं आपोआप येतं, बरोबर आहे का नाही. म्हणून आडे जाळे काढायचे सोडून ते मध्ये मकडे आहे ना, ते मकड्यावरच मेन मारायचं, जाळे काढत बसायचे नाही. शासकीय दर्जा ही मेन मागणी. तर ते मेमध्ये नाही तर जून जुलैमध्ये आपल्याला गुड न्यूजच येईल असं आपण
गृहीत धरून चालूया. आणि जर आपल्याला शासकीय दर्जा झाला तर 30,000 सेविकांना आणि 25,000 मदतनीसला पगार. मग सगळं आलं, सुट्ट्या बिट्ट्या. आपण पण माणसं आहेत, आपण पण आजारी पडतो, आपल्याला पण मेडिकल रजा भेटली पाहिजे, सुट्टी भेटली पाहिजे. डोक्याला जास्त आता आमच्या परिणाम झाला आहे, डोकं तर राहिलंच नाही जागेवरती. रात्रंदिवस डोळे मिचकवणाऱ्या बाया आणि ते पोरं आणि त्या मातृवंदनाच्या गरोदर बाया एवढंच शोधत असतात बायका आमच्या. वा, FRS प्रणाली किती किती झाली हो कुणाची. हा, काय ते हिरवं गोल झालं की हा काय बरं वाटतं हो. बरं वाटतं का नाही. तसं पण XXX क्रेडिट अकाउंटला आलं तरी पण खूप बरं वाटतं, पण ते सध्या होत नाही. ते का होत नाही ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. दुसरं आहे, शासकीय दर्जाची आपली केस तर आहेच, ती आपण जिंकू. पण गुजरात हायकोर्टाने निकाल दिला आहे, तो ह्या सरकारने मान्य नाही केला. जर आपला निकाल त्यांनी मान्य नाही केला, कोर्टाने निकाल दिला तरी, तर आपण काय करायचं. थाली बजाव मानधन बढाव सुरूच राहणार आहे. आणि अंगणवाडी 2-3 घालवा आणि दुसरी कामं करा आणि पैसे जमा. मी नेहमी सांगते तुम्हाला, हे कसं आहे आता, काय गड्या काट्या लावल्या त्या मालक वाऱ्याने उडून गेल्या, तसं आहे ते. अरे किती मोठा जबाबदार माणूस पंतप्रधानजी बोलत आहेत आपल्यासाठी काहीतरी करणार, मंत्री बोलत आहेत आणि नंतर आपल्यासाठी काहीच नाही. म्हणजे पूर्ण देश ऐकतोय, सगळ्या बाया आशेने बघतात, त्यांचं काहीच वाटत नाही त्यांना. मग आपल्यालाच कशाला एक नंबरवर यायचं आहे हो. एवढे आपल्यालाच कशाला लाज वाटते, एवढं का आपणच जबाबदार व्हायचं. देशाचे पंतप्रधान जबाबदारी नाही घेत, मग आपण एवढे कशाला जबाबदार. 100% FRS झालंच पाहिजे, मातृवंदना झाल्याच पाहिजे, गर्भवती झाल्याच पाहिजे, वजनं झालेत. हे कोण सुपरवायझरच्या आधी आपल्यातल्या बोलतात. एवढ्या जबाबदार व्हायची आपल्याला गरज नाही, तेवढा पगार नाही आहे. होऊ द्या आरामात. मी एक कहावत सांगते तुम्हाला, FRS करत असताना आणि मातृवंदना किंवा योजनाबाह्य काम जर खूपच डोक्यावर आलं करत असताना, आलं मनाला तर गेलं शेणाला, नाहीतर बसलं उन्हाला. समजून जायचं, समजणार, गावच्या बरोबर समजणार माझ्या महिला. आणि हा यूट्यूब चॅनल हा तुमचा सगळ्यांचा आहे. जी अंगणवाडी सेविका मदतनीस आहे, कर्मचारी, तिच्यासाठी आहे, बरोबर. आता दुसरा मुद्दा पेन्शनचा. कितीतरी भगिनी घरी बसल्यात, तर आमच्या संघटनेनं असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या ज्या घरी बसलेल्या भगिनी आहेत त्यांना आधी पेन्शन सुरू झालं पाहिजे. त्या पण विचारतात, तर त्यांचा एक मोर्चा काढायचा आहे. आणि 12 तारखेला एक आंदोलन आहे, संपूर्ण देशव्यापी आंदोलन आहे. ते बंद असणार आहे. त्याच्यामध्ये सामील व्हायचं का नाही व्हायचं ते तुम्ही ठरवा. कारण जे सामील होणार त्यांचं 1 दिवसाचं मानधन कपात होणार, आणि जे नाही होणार त्यांचं काय होणार पुढे हे सरकार ठरवणार. बरोबर आहे का नाही. मी कशी बोलू की तुम्ही सामील व्हा किंवा नाही हो, तुम्हाला सगळं समजतं, पण माहिती देणं माझं काम आहे. आणि शक्यतो मला वाटतं की मानधन कपात होईल असे आंदोलन थोडं आपल्याला अवघड जातात आपल्या महिलांना, पण कधी कधी करावं लागतं त्यानं खूपच जीवावर आल्यावर. तर असं चाललं आहे, बघूया पुढे काय काय होतं त्याची माहिती मी तुम्हाला देईन. तर ते 12 तारखेला ठाणे जिल्ह्याचं आंदोलन आहे. आता पूर्ण जिल्ह्याप्रमाणे आंदोलन होणार, एकेका जिल्ह्याचं. तर निवेदनं महिला देतच आहेत. दुसरं एक आपलं ग्रॅज्युएटीचं आणि पेन्शनचे हे 2 मुद्दे खूप ऐरणीवर आहेत. आपण अजून तरुण आहोत हो, आपल्या आलेल्या मदतनीस सेविका पण तरुण आहेत, पण आत्ता ज्या घरी बसल्यात त्या कधी रस्त्याला भेटल्या, ओ ताई काय झालं आमचं, त्यांच्या हातात 1 रुपया येत नाही हो महिन्याला. त्यांना सवय होती त्यांचे हक्काचे पैसे यायचे आणि हक्काच्या पैशांचा खर्च करायचा. तर मी म्हणते की सगळ्यात आधी पेन्शन व्हावं, ग्रॅज्युएटी व्हावं, मग शासकीय दर्जा व्हावा, आणि बाकीचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटतील. बरोबर आहे का नाही. आणि कसे आहेत, 2 लाख महिलांचे 2 लाख प्रश्न वेगळे आहेत. सगळ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. कुणाचा भाड्याचा प्रश्न आहे, कुणाचा पेन्शनचा आहे, कुणाचा हेचा आहे. तर आपण नाही बोलू शकत की एकच मुद्दा धरून घ्या, कारण एकच मुद्दा धरला पेन्शनचा तर त्या घरी बसलेल्या बायकांचंच काम होईल. ग्रॅज्युएटीचं जे आता रिटायर होणार आहेत त्यांचं होईल. मग शासकीय दर्जाचा घेतला तर आपलं होईल, मग त्यांचं राहील. तर काही काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. मला सगळ्यात आधी पेन्शनचा मुद्दा वाटतो, हे माझं वैयक्तिक मत आहे. दुसरा ग्रॅज्युएटचा वाटतो, आणि तिसरा मला शासकीय दर्जाचा वाटतो. आणि शासकीय दर्जा झालं तर सगळं होईन असं नाही. पेन्शन ग्रॅज्युएटी रखडणारच ना त्या बायकांची, ज्यांनी आता वय झालं, रिटायर झालं. बरोबर आहे का नाही. त्यांचं आधी झालं पाहिजे, कारण त्यांनी इथपर्यंत आणलं म्हणून आज आपण त्यांच्यामुळे उभे आहेत. तर आता असा निर्णय घेतलेला आहे की
आम्ही सगळ्यांनी आंदोलन मोर्चे करायचे. त्याच्यासाठी सगळं नियोजन कसं काय करायचं ते आमच्या संघटनेकडून मिटिंग झाली. तुमच्या संघटनेच्या पण मिटिंग होतात. मग सगळ्या कृती समितीने मिळून संयुक्त मोर्चा करायचा. कोर्टात पण संघटनेने मिळून जायचं का वेगळं करायचं, हे सगळे विचार आमचे घेतले, मांडले आम्ही विचार. आणि त्या विचाराचा सगळ्याचा एकत्र संग्रह करून आमच्या संघटनेचे अध्यक्ष संघटचिटणीस ते ठरवतील काय करायचं. कारण एवढा अधिकार आम्हाला नाही आहे तयांना. कारण आणि बोलायचा अधिकार आहे, आपले प्रश्न ठेवायचा अधिकार आहे, पण निर्णय आमचे अध्यक्ष घेतात आणि खूप चांगला निर्णय घेतात नेताजी आमचे. तर म्हणून आम्हाला त्यांच्यावर खूप विश्वास आहे आणि आमचे मुद्दे नेहमीच ते घेतले जातात. सगळ्यांना विचारलं जातं, सगळं लेखी असतं, सगळ्यांचे अप्रुव्हल असतात. म्हणून आमच्या संघटनेत तर असं काही होत नाही की एकट्याने निर्णय घ्यायचा आणि बाकीच्याने हो बोलायचं. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला असतो. म्हणून माझी संघटना मला आवडते आणि त्याच्यावर मी या संघटनेची सचिव व्हायचा गर्व आहे मला. आमची संघटना असं कधीच बोलत नाही, 2-3 दिवसात संघटना करून देते, सगळ्या या जॉईंट व्हा, आधी 1 रुपया देऊ नका, मग नंतर पैसे द्यायला सुरुवात करा, मग जुन्या संघटना अशा, नवीन संघटना तशा, मग जाऊन तिथंच खेटायचं अजून. तसलं आम्ही काही करत नाही. आम्ही बोलतो सरकारच्या ह्या तानाशहा सरकारच्या, ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या पुढे संविधानला घेऊन आम्ही चालणार. कारण कितीही मोठं कोणी असलं तरी संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापेक्षा कोणीच मोठं नाही. रमाईचे आताच आपण साजरे केले सगळ्यांनी. किती छान छान रमाईचे वेशभूषा वगैरे महिलांनी केला होता. तर ते पुण्य आहे. आपल्या महाराष्ट्रात रमाई शिवाई जिजाऊमुळे चालतं, बरोबर आहे का नाही सगळं. मला एवढं कन्फ्युजन पण क्लिअर आहे की संविधानावर आम्ही चालतो आणि आम्ही त्या अधिकाराने आमच्या मागण्या मागून घेणार आहे. तर का आपण संविधानाला सोडून जायचं. ज्या संघटना बोलतात आम्ही लगेच करून देतो, म्हणजे ते संविधान पाळत नाही. लगेच काय होत नसतं. ते काय डायपर नाही पोराचं लगेच सुसू केली, लगेच बदलली, लगेच वाळून परत घातली. ते शासकीय दर्जा आहे, ती ग्रॅज्युएटी आहे, तो पेन्शन आहे आणि 1-2 महिलांचा प्रश्न नाही, 26 लाख महिलांचा प्रश्न आहे आणि बजेटमध्ये 1 रुपया आलेला नाही आपल्याला. तर मग कुठून टाकतील हा पण प्रश्न आहे. मग ह्या वर्षी आपण लढलो तर येणाऱ्या मार्चमध्ये काहीतरी बजेट टाकतील आणि नंतर होईल. लगे आत्ताच होणार नाही, समजलं. म्हणून सारखं आडातच नाही तर पवऱ्यात कुठून, हे लक्षात ठेवा. कुणी बड्या बड्या वाता करू द्या, त्यांच्या लाता कुठं पडतात त्यांनाच माहिती आहे. मी कुणाचं नाव घेत नाही, माझं नाव कुणी घेतलं तर मी सोडत नाही. आणि आमच्यावर थोडंफार आम्ही तोंडातून शब्द निघतील मला, पण संघटनेच्या 2 व्यक्तीवर कॉम्रेड M.A. पाटील आणि नेताजी ब्रिजपाल सिंग यांच्यावर जर टीका केली तर तिथंच येऊन घुसून नाही कानाखाली वाजवली तर मी नावाची वशिमा नाही. हे मी ऑनलाईन व्हिडिओवर बोलत आहे. कारण त्यांची बरोबरी कोणी करू शकत नाही. असतात, मी नाही बोलत. ऑफिसमध्ये जशा मुख्य सेविका चांगल्या आणि वाईट असतात, तसे संघटनेचे पदाधिकारी पण असू शकतात. काही मी सांगते तुम्हाला, संघटनेचे पदाधिकारी महिलांना वर्गणी गोळा करायला लावली, मग त्यांना गोड गोड बोलून काहीतरी तिकीट भाडं कमिशन देतात आणि मग त्यांना चापलुसी करायला लावतात. असं आमच्या संघटनेत नाही होत. प्रत्येक बीटप्रमुखाला, प्रत्येक लहान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन तिची वर्गणी भरण्याचा, तिची पावती घेण्याचा अधिकार आहे. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या संघटनेचे कोणत्या पदाधिकारी किंवा असं होत असेल तर नक्कीच नाव कळवा आणि ते आमच्या ब्रिजपाल सिंग सरांकडे नक्की ते नाव जाईल आणि त्याच्यावर कारवाई होईल. हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. असं कुठं जास्ती होत नाही. जर असं असलं तर नक्की कळवा. आणि हा माझा स्वतःचा चॅनल आहे, मी स्वतः बनवलेला आहे. कोणत्या ऑफिसवाल्यांनी मला ह्याच्यासाठी चॅनल बनवण्यासाठी मोबाईल किंवा रिचार्ज दिलेला नाही किंवा कोणत्या संघटनेने मला मोबाईल आणि रिचार्ज दिलेला नाही. पण माझे जे आदर्श आहेत पाटील सर आणि नेताजी, त्यांच्याविषयी जर काही बोललं तर मला आवडत नाही आणि मी त्याचं उत्तर म्हणून देते. आणि दुसरं म्हणजे संघटनेत काय घडामोडी होतात त्या माझ्या डोळ्यासमोर ज्या असतात, ज्या सत्य असतात ती माहिती देते. मी जाऊन किती वर्गणी भरली, कोणत्या जिल्ह्याचे किती भरणा बुक वगैरे सगळं तिथंच ठेवलेलं असतं.
आम्ही स्वतः जाऊन आमच्या ऑफिसमध्ये संघटना चालवतो. आमच्या इथे तिथं संघटना चालवायला एक व्यक्ती नाही, 1000 व्यक्ती आहेत आमचे. आणि एवढं चांगलं सिस्टम आहे, कुणाला कुणाचं सांगावं लागत नाही. आम्ही जर आमच्या संघटनेच्या ऑफिसला गेलात तर सगळं डोळ्यासमोर आरशासारखं असतं. सगळे विचारलं जातं, जास्ती करून अंगणवाडी कर्मचाऱ्याला, पदाधिकाऱ्याला विचारलं जातं. तर ही आमची संघटना आहे. म्हणून मला माझ्या संघटनेच्या 2 व्यक्तीवर बोललेलं आवडणार नाही. बाकीच्या मला माहीत नाही. मी बाकीच्या लोकांना कोणत्या एवढं क्लोज नाही. म्हणजे करतात सगळे आपापल्या परीनं कामं करतात, पण आमचं एवढं संपर्क त्यांच्याशी नाही. त्यांना पण करणारे खूप कामं करतात. मी रात्रंदिवस संघटनेचं काम करू शकत नाही, एवढा वेळ देऊ शकत नाही, कारण म्हणून मी बड्या बाता करू शकत नाही. ही पुरुष मंडळी करतात, तेवढा वेळ काढतात. तायांनो, संघटना म्हणजे खाण्याचं काम नाही, खूप कामं असतात. पत्रकं बनवा, सारख्या महिला फोन करतात. असं झालं 25,000 महिलांचे 1,00,000 प्रॉब्लेम असतात. सगळ्यांचा प्रॉब्लेम वेगवेगळा. मॅडमनी मला बोलवलं ऑफिसला, हे सुद्धा फोन करून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सेविका सांगत, तुला बोलवलं तर का तुला मॅडम येऊन गाडी, तू कचऱ्याची गाडी घेऊन आलून, म्युन्सिपाल्टीची गाडी घेऊन आली, मॅडम तुला उचलून घेऊन झाली, तुला ना बोलता येत नाही. तुम्हाला एक उदाहरण देतेच आहे ना. असं चाकू फेकून जर मारला तर आपण चाकू खाऊ का? चुकवणार ना. मग शब्द पण चुकायला शिका ना. अहो, त्यांचं काम आहे, ते बोलणार. किती करायचं किती नाही करायचं तुमच्या हातात आहे. कशाला घाबरतंय? का जीव जाणार आहे का? हां, उदाहरण घ्यावं त्या ताईचं, त्या मधमाशापासून वाचवलेलं. ताई, का खरंच तुला आम्ही काहीच नाही केलं तुझं बघून वाटतं, तू जीव दिला त्या बालगोपालासाठी. खरंच त्या ताईचं भावपूर्ण श्रद्धांजली त्या ताईला. आणि दुसरी आपली एक ताई गाडीतून पडली, तिचा ॲक्सिडेंट झाला. तिच्या मनात काय विचार असेल, कशी चालली असेल, काय तिला दडपस असेल. म्हणून म्हणते तायांनो, मला असल्या बातम्याने खूप वाईट वाटतं. मला कधी कधी रात्रभर झोप येत नाही असल्या बातम्या बघितल्या. नको वाटतं. कुणासाठी करते? पोराबाळासाठी मरते, त्यांच्यासाठी जीवच नाही राहिलं तर करणार काय? म्हणून तायांनो, स्वतःची काळजी घेत जा. करू आंदोलनं, वाढवू पेन्शन, घेऊ पगार वाढवून, घेऊ शासकीय दर्जा. पण जिवंत असलं तर मेलेल्या मड्यावर आणून टाकायचे, तुमच्या अगरबत्त्या लावायचे. काही बाई उठ, आता पेन्शन सुरू झालं. हां, नको तायांनो. जीव, तब्येत आणि बॅलन्स बँकेचं सांभाळा, हेच कामी येणार आहे. लोक पैशाने किंमत करतात. तर आपल्याला पैसे कमवायचे, अंगणवाडीत पण कमवायचे, दुसऱ्या मार्गाने पण कमवायचे, आणि पैसे कमवूनच दाखवायचे. भरकम व्हायचं, भारी भरकम व्हायचं, आणि कसं सगळ्यांना घेऊन चालता येईल ते बघायचं. तर खूप सारे आंदोलनं करणार आहेत. 12 तारखेला मोर्चा आहे ठाण्याला, आणि अजून 24 तारखेचं पण मुंबई आझाद मैदानाचं मोर्चाचं चाललं आहे. तर वेळोवेळी तुम्हाला तुमच्या संघटनेकडून माहिती येईल. आम्ही कृती समितीमध्ये आहोत. तर कृती समितीमध्ये 7 संघटना आहेत महाराष्ट्रात. ज्या कृती समितीमध्ये आहेत त्यांना माहिती मिळेल. ज्या दुसऱ्या संघटना आहेत त्या वेगवेगळे आपले आंदोलनं करत असते, तर कोणी करा, आमच्यासाठीच करणार आहेत, आम्हालाच त्याचा फायदा मिळणार आहे. पण एकमेकाचे पाय ओढून नका करू, स्वतःचं काम दाखवा. दुसऱ्याला वाईट बोलण्याने जर स्वतः मोठं होत असेल तर असं नाही, अजून लहान होता तुम्ही. आपल्या आज्याच्या बापाच्या वयाच्या लोकांना वारी तुरी मूर्खासारखे बोलणे हे खूप घाणेरडं आहे. ह्याच्याने कोणी मोठं होत नाही. ह्याच्याने थोडीशी पब्लिसिटी होती की बाई किती घाणेरडी आहे, दुसरं काही होत नाही. पुरुष किती घाणेरडं बोलतो अशी पब्लिसिटी होते. म्हणून बालिश भाऊ बायकात बडबडला, 10-12 बायकांना घेऊन मध्ये बसणारा युनियन लीडर नसतो. पूर्ण महाराष्ट्राला घेऊन चालणारा पाटील सर आणि नेताजीसारखा युनियन लीडर असतो. आणि ते आमच्या संघटनेत ते लीडर घडत आहेत, हे मी डोळ्याने बघत आहे. म्हणून आमच्या संघटनेचा आम्हाला गर्व आहे. आम्ही सगळे मिळून संघटना चालवतो, एक व्यक्ती संघटना चालत नाही. हां, 1-2 व्यक्ती काम जरूर करतात रात्र दिवस, पण संघटना सगळे मिळून चालवतात. म्हणून मला माझ्या संघटनेचा तर खूप गर्व आहे आणि राहणार नेहमी. आणि तुम्हाला पण तुमच्या संघटनेकडून काही माहिती आली तर ती तुम्ही फॉलो करा. आणि यूट्यूब चॅनल तर हे तुमचंच आहे, वसीमा काजी म्हणजे तुमचं चॅनल.
तुम्हाला काय माहिती पाहिजे काय कमेंटमध्ये मला टाका, मी ती माहिती घेऊन तुम्हाला देईन, प्रयत्न करीन. पण असं काय टाकू नका मॅडम 26,000 पगार करा, 30,000 करा, तर माझं बापसुद्धा नाही करू शकणार. हे माझ्या हातात नाही, माझ्या संघटनेच्या हातातसुद्धा नाही. आम्ही सरकारचं लक्ष वळवणार, भांडणार, संविधानानुसार चालणार. सरकार हे पगळलं तर ते करणार, पण बजेटमध्येच नाही टाकलं तर कुठून करणार ह्याचा पण विचार करा. म्हणून ते आपल्याला जेवढं मानधन आहे तेवढ्यात किती कामं करायची आपल्यावर आहे. कोणीसुद्धा फाशी देत नाही. सुपरवायझर कशा असतात, आपण त्यांना घाबरलं की घाबरवतात. बघा, एक बाई काम करत असली की तिलाच काम लावतात, एक बाई टुकार असली की ती तशीच आहे म्हणून सोडून देतात. तर तिथून आपलं नाव येऊ द्या, ती तशीच आहे, वाईट आहे, तिचं नाव खराब आहे. जगासाठी तुम्ही तुमच्या पोरासाठी चांगले आहेत ना. 10 मिनटं पोरांबरोबर बसा, अर्धा तास गाणी गोष्टी घ्या, तेवढी पोरांचे आशीर्वाद आले तर तुमचे पोरं पैसे कमवतील. तुमचा 1,00,000 पगार कसा होईल, तुमच्या पोरांना 50,000 हजाराच्या नोकऱ्या लागतील, झाला 1,00,000 पगार. आपलं तर मग पगार पॉकेट मनी ठेवायचं. समजलं का? सरकार नाही दिलं तरी वरी बसलेला देव बसलाय द्यायला. देवाभाऊच्या वरी पण एक देव आहे. देवाभाऊला देव समजून महाराष्ट्रात काम नका करू. देवाभाऊच्या वरी देव आहे, वरी बसलेला तो सगळ्या जगाचा. त्याच्याकडे 24 तास कॅमेरे आहेत, फक्त 12 तास नाही. तो 12 तास काम नाही करत, 24 तास काम करतो देव. म्हणून त्या कॅमेऱ्याला घाबरायचं, ते CCTVला घाबरायचं. इथल्या लोकांना नाही घाबरायचं. हे लोक काहीच करू शकत नाही. ज्यांनी जन्म दिला त्याच्याच हातात आहे पोट भरायचं. हे माणसं एक निमित्त आहे. देव एवढा मोठा आहे की तो आपल्या अंगावर सुद्धा घेत नाही की मी तुम्हाला खाऊ घालतो. कुणाला तरी आपल्या रूपात उभा करतं माणसाला, कारण माणसाने माणसाची इज्जत करावी म्हणून. पण तरी पण खाऊन पिऊन बेइज्जतीच करतात. असो, मला असं वाटतं की 50,000 पगार देतात, ही माहिती द्या, ती माहिती द्या, ती माहिती द्या, अशा काय पण असो. तुम्ही माझ्यावर अधिकार गाजवता, मला बरं वाटतं, चांगलं वाटतं. पण फक्त अंगणवाडी सेविका मदतीस. बाहेरचे कोणी टवळे बोलले ना, कानाखाली पटकन वाजवणार येऊन. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. हा चॅनल तुमच्यासाठी नाही आहे, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीससाठी. हा, माझे दाजी बघतायत, मला चांगले कमेंट करतात, बरं वाटतं. पण कुठल्या टवळ्यापावळ्यानी ती यूट्यूब काढलेले असतात ना बाहेरच्यानी, त्यांनी बघून काहीतरी सल्ले द्यायचा प्रयत्न केला ना तर आम्ही ऐकत नसतो. आम्ही महिला आहे शेवटी, आम्ही कोणाचं ऐकत नाही. आम्ही आमच्या मनाचंच करतो आणि जी माहिती आम्हाला असते तीच आम्ही विचारत असतो. आणि कोण खोटं बोलतं आहे, कोण कसं आहे ते आम्हाला सगळं कळतं. म्हणून असले आम्हाला शिकवायचा प्रयत्न करून त्यांनी स्वतः शिकावं आधी. मला माहिती कमेंट वेगळे असले की ते कुणी केलेले असतात आणि ते मला कळतं. पण असू द्या, सगळ्याची इच्छा. काहीतरी देऊन जातात ना, माझं काय घेऊन जातात का? मरू द्या, करू द्या, तुम्ही आनंदी राहा. नको होत आहे अशी बातमी, ही ॲक्सिडेंट झाला, ही मृत्यू पडली, ही आजारी झाली, नको. रोज 2च FRS करा, 4 दिवसाला एक मातृवंदनाचा फॉर्म भरा. कोण दगड घेऊन बसले, त्या बाईला विचारायचं, बाई तू महिन्यातून किती विजिट करते अंगणवाड्यात? CDPनी पण महिन्याला एक मिटिंग घ्यायची. बाबा तू किती मिटिंगा घेतो? प्रश्न विचारायची हिंमत आहे? नाही, बसा घरी. बोलल्याशिवाय होत नाही, बोललंच पाहिजे. बोलण्याच्या पद्धती असतात, माझ्यासारखी पद्धत नाही वापरू शकत तर प्रेमाने बोला. आणि अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविका ह्या मैत्रीण कधी होतात त्यांची काम असले की, नाहीतर ते आपल्याला विरोधकच समजतात. म्हणून विरोधकच राहायचं. मी तर नाही जात तिकडे, मरा तिकडे. तुम्ही या एरियात, तुम्हाला गरज आहे ना. कुठं लिहिलेलं आहे ते दाखवा की मी ऑफिसला यायचं आहे, तुम्हाला एरियात यायचं. या एरियात ह्या माहितीनं जा. चला तायांनो, धन्यवाद. व्हिडिओ टाकते मी परत बघत राहा, पुढे व्हिडिओ पाठवत राहा, सबस्क्राईब करा.